नमस्कार, story.com या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत। मी विशाल बडे। कोल्हापुरात मी आहे कागल मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित राजे घाटगे अशी हाय प्रोफाइल लढत इथे होती आहे। समरजित राजे तयारी करतायत, पवारांची त्यांच्यासाठी सभा होती आहे, तर दुसरीकडे दिग्गज नेते हसन मुश्रीफ आहेत। कागलच्या लोकांचा मूड काय आहे, काही लोक माझ्यासोबत आता इथे बोलण्यासाठी आहेत। मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे इथल्या लोकांचा या मतदारसंघातला मूड काय आहे, कोणत्या मुद्द्यांवर मतदान होतंय। काही लोक आहेत इथे ते इथे जमलेले आहेत। मला सांगा काय मुद्दे आहेत, काय होतं इकडे? मुद्दे विशेष काय नाही, फक्त नवीन परिवर्तन, नवा चेहरा द्यायचा असं आमचं म्हणणं आहे। मग मुश्रीफ तर जोर लावतात, पण झाले की त्यांना 25 वर्ष दिली की देखावून दे दुसरा जरा। आतापर्यंत त्यांना मतदान दिलं का? ओके, मागच्या वर्षी मग हां आता जरा परिवर्तन, हां फक्त आम्हाला कोणतरी खाऊन दे की दुसरं जरा हां जरा दुसरी तरुण पोरं जरा तयार होऊन द्यात की हे आता हे भटकायला आल्यात पोरं बिन नोकरीची। हां हे आता हे सगळे तरुण पिढी जी आहे हां त्यांना हे बोलला त्यांच्याच पाठी मागली आहेत, हां तर त्यांना सुद्धा काय व्हाव नाही। आता फक्त जरा असं परिवर्तन, नवीन उमेदवार व्हावा अशी आमची 100% अपेक्षा आहे। जुनी माणसं काय म्हणते तिकडची? मी जुना, त्याच्यामुळे तुम्हाला विचारतो। मी रोपटे खावलेला आहे। हां हे रोपट हां आता मी म्हणतोय आता याला कटाळू झाड वटाला आले, हां आता सावली नाही आमासनी, त्यामुळे बदल पाहिजे। हो मग राजे यावेळी ह्यावेळी राजे। बरं, तुमचं काय मत? काय कोण येतं यावेळी? समर्जित दादा। आणि मुश्रीफांचं काय? मुश्रीफांचं काय नाही, काय देतात काय नाही असं चालू आहे म्हणतात। हां तर बघूया पुढे काय होतंय। बरं बरं, हे तरुण पोरं काय, तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला तोच आमदार कोण? मुश्रीफ साहेबच। मुश्रीफच पाहिजे तुम्हाला? बघा हे तरुण पोरं, तुम्ही म्हणलात त्यांना नोकरी नाही आणि ते काय नाही, त्यांना 25 वर्ष आमची भरपूर कामं केलेले आहेत, हां त्यामुळे आम्हाला मुश्रीफ साहेबच पाहिजे। विकास कामं केलेले आहेत, काय काम केलेत त्यांनी? भरपूर काय कामं, फायदा ते होतो? सांगता येत नाही एवढी कामं आहेत। 2-3 सांगा तर। भरपूर म्हणजे कोणत्या गावात मंदिरे म्हणा, रस्ते नाहीत, हां पाणंद रस्ते, सगळं त्यांनी केलेलं आहे आतापर्यंत। शेवटची त्यांच्यासाठी आमची म्हणजे इच्छा आहे, शेवटच्या निवडून द्यायचं। पण ते पवार साहेबांना सोडून गेले की? जाऊन द्यात की हां गेले असले तरी शेवटी त्यांचं प्रेम आहेच त्यांच्यावरती पवार साहेबांवर बर आहे। पवार साहेबांनी तर चंग बांधला की आता त्यांना पडायचं। नाही 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 नाही, ते तुम्हाला वाटतंय, आम्हाला असं वाटतंय, लोकांना वाटतंय, परंतु पवार साहेब त्यांच्याबरोबर आहेतच। पवार साहेब मुश्रीफांसोबत आहेत आहेत आणि राजांना उमेदवारी दिली त्याचं काय? दिली आहे। हां पुढे या, तुम्ही पुढे या। साहेब आहे म्हणणे साप खोटा आहे हां का? साप पुढे या, खोटा पुढे आहे? पुढे पुढे आज जर एवढ्या भर सभेत जर त्यानं पाठिंबा दिला आणि जर गदारी केली, हां आज आम्ही पवार साहेबाची कडेपासूनची माणसं पुलोद आघाडीपासूनची आहे, पुलोद आघाडीपासून पवारला सोडलेलं नाही। हां पवारमुळे हे सगळी कामं केल्यात। हां ह्यांनी मंत्रीपद पवारनं दिलं म्हणून यासनी हिनी कामं केली आहेत। आजपर्यंत पवारनं याला बिगर मंत्र्याचा एक दिवस ठेवला नाही। बरोबर। हां मग ह्यांनी न विचारता अपघात म्हणजे असा धोका का दिला? देवळा बांधणं म्हणजे काय फारसं नाही। आता माझं गाव 25 वर्ष आहे, 25 वर्षात 5 कोटीचं काम, 5 कोटीचा मला हिशोब द्या। हां 5 कोटी प्रत्येकाला विचारलं तर 2.5 कोटी चालत, मग ते 2.5 कोटी गेले कुठे? हिशोब द्या ना आम्हाला। हां इकडे या की तुम्ही। आणि मी जसा मतदान करतोय, प्रत्येकाला मतदानचा अनुदान देत गेलेला आहे। हां निवडणुकीला अजून कोणत्याने हात वर करून सांगावं की ह्या व्यक्तीला मी पैसे दिलेत, माझं काम केलंय? काही नाही काम केलेलं। काय काम केलंय? पंचायतीतलं भडगाव आहे, हां हां तालुका पंचायतला नोंद आहे ना, हां जिल्हा परिषद आहे, जिल्ह्यात गाव आहे ना, त्यांचं अनुदान कुठे गेलं? पंचायतीचं आमचं भाडं दिलेलं कुठे गेलं? हां बरोबर। हां तुम्ही जे आता 5 कोटी 25 वर्षात 5 कोटी म्हणजे फक्त 25 वर्षाची 5 कोटी, 5 वर्षाला 1 कोटी ज्या मतदारांची किंमत केली का तुम्ही? हां हां काय माझं म्हणणं चुकीचं आहे? बरोबर। मौल्यवान मत 5 कोटी केली, काय केलं म्हणून काय? तुम्ही त्या जागेवरच आहे। मी आता शेतकरी आहे, ऊस पिकवला, 100 टन पिकवला, अरे तुझं कर्तव्य आहे, हां उपकार नव्हतं तुमचं। आम्ही उपकार म्हणून तुमचं जाणीत नाही, तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही ते केलं पाहिजे। फक्त आता एवढंच आहे, मी 100% मी आवर्जून सांगू शकतो की तुम्ही आमची शरदराव पक्ष तुम्ही सोडून गेलात का?
त्याच्यामुळे जास्त फटका बसतोय का हो. त्याच्यामुळे लोक नाराज आहेत हो हो सोडून गेल्यामुळे आम्ही सगळे जुनी लोक नाराज आहेत पूर्ण तरुण शंभर टक्के पोरं. नाराज पूर्ण जुनी लोक हा. शरदरावजीच्या तालमीतले आम्ही आहे. हा. मंडलिक साहेबापासून आम्ही स्वतःच्या भाकरी खाऊन हम्म. कष्टानं वाळूस पुन्हा आम्ही त्यांचा प्रचार करून आम्ही ही राष्ट्रवादी तयार केलेली होती. हा, हा, ह्याचा अर्थ काय हम्म. तुम्ही आम्ही निवडून द्यावून तुम्ही कुठे बी जावा हा. तुम्ही एखादी सभा घ्यायची होता सा तालुक्याची सभा घ्यायची होता सा गाड्यावर मला एक पक्ष सोडायला लागतोय मग आम्ही तुम्हाला सांगितलं असतं काय करायचं ते मग ते त्यांच्यावर कारवाई झाली ती अटक झाली असे म्हणून गेले म्हणतात काय ते कारवाई का झाली हा. चावडून जाय कुणाला भीती हा. चोरालाच ना हम्म. आम्ही चावडीवून जाणार हा. आम्हाला कोण अडवणार हा. करण्याचा डर का थांबा मी तुमच्याला बोलतोय पोरांना विचारू जरा काय काय म्हणतात आता आम्ही काँग्रेसतर्फे काँग्रेसचा पाठिंबा राजेशने दिलेला आहे हा. आणि काँग्रेसने बांधलेल्या शाळेमध्ये हे लोक आता मतदान करायला जाणार आहे. हम्म. ह्या काँग्रेसने काय केलं त्या विरोधात भाजप वगैरे हा, हा. काँग्रेसने काय केलं शाळा रेल्वे विमानतळ सर्व काही काँग्रेसने केलं आहे हा. आणि काँग्रेस महागाडी म्हणून स्थापन केलेलं आहे. मग राजेशने आम्ही 100% निवडून आणणार. हा. ते टक्केवारीचा आरोप करते ते गद्दारी केली म्हणते आम्हाला असं वाटत नाही, हा. आता इकडे मला तरी वाटत नाही. ठीक आहे तुम्ही आता बोललात मी यांना विचारतो इकडे पक्ष सोडल्याचा जो मुद्दा आहे राष्ट्रवादी सोडून ते गद्दारी केली म्हणतात तो मुद्दा किती महत्वाचा आहे या मतदारसंघात सगळ्यात या आपल्या या मतदारसंघात हा. कागलताला कसं आहे तुम्हाला सांगू हा. एक तर्फी सत्ता आहे मुस्लिमांची जवळजवळ आता 15-20 वर्ष वीत आले हा, हा. बरोबर आहे त्यांचा विकास पण चांगला आहे. हम्म, हम्म, हम्म. कारण काय झालंय तिने भाजप सरकार हे असं आहे हे गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्याचं सरकार नाही आहे. हा. या भाजप सरकारने पूर्ण धंद्याची वाट लावली आहे. इंडस्ट्री गुजरातला नाही इथं मुलांची कामं नाहीत पूर्ण मुलं बेकार फिरायल्यात ह्याच्यामुळं भाजपला लोक कटाळलेले आहेत. हम्म, हम्म. मग पहिलं काय म्हणतात सर्वसामान्य आपला काँग्रेस चांगला हा, हा. शेतकऱ्याला काँग्रेसच चांगला हा. भाजपपेक्षा. हम्म. काय तुम्ही लाडके बहिणी पैसे देऊन काय केलं इकडे त्याला डबं वाढवलं तुम्ही हा. तेलाला दर वाढवला सगळी महागाई करून टाकली जीएसटी वाढली तिथून मागं काय होती तुम्हाला जीएसटी होती का हा. ठीक आहे नवीन आलेत का त्यांना विचार 5,000 दर या परवडतोय एकही कारखाना देऊ शकत नाही. ऊसाचं शेतकऱ्याला मला किंमतच नाही हो. ऊसाचं काय इकडे प्रकार उसाचं काय केलं 3,032 रुपये दर चालू आहे. हा. आता तुमचं बघायचं शिकते सगळे 3,000 नाही तिकडे किती चालला सांगलीकडे तिकडे काय तिकडे कमी आहे. आता कर्नाटकात 34-35 रुपये दर काढला आहे कर्नाटकवाल्याने. इकडे चालला हा मग आता आपलं कारखाना किती येतात बघूया. हा, हा, हा. साहेब सगळ्यात स्वस्त काय थांबा थांबा यांना एकदा बोलू द्या काय कोणाला निवडून द्यायचं मुशीर साहेब आले मुश्रीफचा मत बघा चालणार की त्यांचं काय ते नोकरी असते हा. नोकरी असते नोकरीवाले आहेत का नाही त्यांचं ते म्हणणं असं कसं कसं हे आता जुने माणसं नाराज आहेत म्हणतात पक्ष सोडून गेले आम्ही जुनी नाही बरोबर आहे कारण कसं आता सगळे कामं बिमं केलेली ना भरपूर हम्म. त्यामुळे मुशीर साहेब घरातले जुन्या माणसाचं काय म्हणणं आहे हो घरातले जुने माणसं कोणाच माग आहेत हे मुशीर साहेब हा तुमच्या गावात लोकसभेला कोणाला किती मतदान झालं एक हा? आता काय सांगायचं सांगा की खरं खरं सांगा की मुशीर साहेब मुश्रीफ साहेबच चालले म्हणजे मंडलिकांना गेलं हो म्हणली ना हां आणि हे काय हे आत्ताच आले इकडे पुढे या ना जरा नको हां हां बोला काय काय कोण येते निवडून आता आमचं उबाटा गटाचं मतदान तरी टोटल हां आपला समरजित राजेंना हम्म. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे त्यांना आम्ही मतदान करणार पर्याय नाही. हां मुश्रीफांचं नाही काम त्यांचं आहे. काम चांगलं आहे नाही असं नाही त्यांनी फक्त भाजपबरोबर जायला नको पाहिजे होतं एवढीच आमची इच्छा सगळं उबाटा गटाची तेवढीच इच्छा आमचं बी प्रेम आहे मुश्रीफ साहेबांच्यावर पण त्यांनी भाजपबरोबर जायला नको पाहिजे होतं एवढीच इच्छा बाकी काय नाही. भाजप सोबत गेल्यामुळं होय नाराज आम्ही तरी नाराज आहे त्याचा काय विषय नाही नाराज आहे. 100% मधली 90% जनता ही मुश्रीफ साहेबांच्या कामावरती आनंदी आहे एकदम. तरी बी फक्त एवढाच विषय आहे तरी पण ते राष्ट्रवादीतून उभारलेत म्हणजे 100% घड्याळीवर. येणारच घड्याळच येणार. हां हां नाही जसं खासदारकीला झालं हां तसं आमदारकीला बी होऊ शकतं हम्म. ते बी जनतेच्या मतानुसार हां जनतानं ठरवलं नाही तर नाही हो तर हो. हे काय तरुण आहेत काय काय मित्र काय काम करतो सांगे काय काम करतो मी भारतीय विद्यापीठला शिक्षक आहे आपलं हे विद्यार्थी आहे का नाही स्टाफ म्हणून स्टाफ काय येतात का निवडून मुश्रीफ साहेब परत
नाही मी या मतदारसंघातला नाही, आमचा मतदारसंघ दुसरा आहे. अरे बाहेरच्या मतदारसंघातले हे आहे तिकडे, तुम्ही आहेत मतदारसंघातले? अहो घ्या की मिश्री नाही ते दुकानवाले बोलत नाहीत, दुकानवाले म्हणतात. तर हे काही या लोकांचं मतदारसंघातलं आपण म्हणणं ऐकलं तर अर्ध परिस्थिती आहे, 50-50 परिस्थिती आहे. काही लोक म्हणतात मुश्रीफ साहेबांना आम्ही परत निवडून देणार, काही म्हणतात आम्ही राजांच्या मागे आहोत, अशी परिस्थिती आहे. वेगवेगळ्या भागात अशीच परिस्थिती आहे. पण अर्थातच मुश्रीफांसाठी ही निवडणूक एवढी सोपी नाही आहे, हे लोकांच्या प्रतिक्रियेवरून दिसतंय. समर्जित राजेंची सुद्धा क्रेज लोकांमध्ये आहे. जुनी माणसं जी आहेत, आत्ताच आपण एक जणाचं बोलणं ऐकलं, ती जी पक्ष फुटला राष्ट्रवादी, त्याच्यानंतर मुश्रीफ दादांसोबत गेले, भाजपसोबत गेले, त्याच्यावरनं बरीच लोक नाराज दिसतात. तो एक मोठा फॅक्टर ठरू शकतो आणि शरद पवार तोच फॅक्टर पकडून या मतदारसंघात सभा घेत आहेत आणि त्यांनी हसन मुश्रीफांना पाडण्यासाठी चंग बांधला आहे. तर अर्थातच कळेल आपल्याला 23 तारखेला कोण निवडून येतं काय. आता लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या, त्याच्यासोबत तुम्ही सहमत आहात का? तुमची पण मतं कमेंटमध्ये जरूर नोंदवा आणि चॅनल मात्र सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. तुर्तास इथेच थांबतोय.